तर नमस्कार मराठी पब्लिक, कशा आहात तुम्ही सगळे? येते यार GT5च्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि यार जसं की तुम्हाला माहिती आहे की मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय केलं, तर मागच्या व्हिडिओमध्ये आपला जो बिझनेसमॅन मित्र होता ना, शोरूमचा मालक, तर त्यांनी आपल्याला एक जबरदस्त काम दिलं होतं. तो बोलला की म्हणजे वर्ल्ड रेस होणार आहे लॉस एंजल्समध्ये, आणि त्या वर्ल्ड रेसमध्ये सगळ्यात मोठा म्हणजे लॉस एंजल्समध्ये जे पूर्ण जगातली एक रेस होते, तर त्या रेसमध्ये तुला पार्टिसिपेट करायचं आहे. पण जर का तू नवीन असेल तर तुला एका क्वालिफाय रेसला जिंकावं लागेल, तरच तू त्या वर्ल्ड रेसमध्ये पार्टिसिपेट करू शकतो. मग त्यानंतर आपण आपल्या फरारीच्या मदतीने ती क्वालिफाय रेस पण जिंकलो होतो. आणि मग त्या जिंकल्यानंतर ना आपण गेलो होतो आपल्या लेस्टर मित्राकडे, आणि लेस्टर बोलला होता की म्हणजे तुझं आपण जे चोरलेलं जे सोनं होतं ते ज्याने पण चोरलं होतं, म्हणजे आपला एक सोन्याचा ट्रक चोरीला गेला होता, तर ज्याने पण ते सोनं चोरलं होतं त्याची माहिती मिळालेली. आणि मग त्यानंतर आपण त्याच्या फॅक्टरीवर गेलो, त्याच्या फॅक्टरीवर त्याच्यासोबत बोलणं केलं आणि त्याने आपल्याला एक डील दिली होती. आणि मग त्यानंतर घरी गेलो. आपण घरी गेल्यानंतर कळालं की यार आपला जो मुलगा आहे, म्हणजे मायकलचा मुलगा जिमी, त्याला कोणीतरी किडनॅप केलेलं आहे. आणि किडनॅप करणारा दुसरा कोणी नसतो तर तो आहे तो BMWचा मालक, ज्याची आपण सुपर कार चोरली होती. तर आता बघूया पुढे काय होतं. तर भावनो, विषय असा आहे ना की आपल्याला ती BMW जी आपण चोरली होती ना भाई, सुपर कार, ती आपल्याला वापस करावं लागणार आहे. कारण मायकलच्या मुलाला किडनॅप केलेलं आहे आणि त्यांनी तर घरात घुसून डायरेक्ट धमकी देऊन गेला आहे की जर म्हणे माझी गाडी मला नाही दिली ना, तर मग तुझ्या मुलाचं काय होईल ते मी सांगू नाही शकत म्हणे. आणि मायकलची जी बायको आहे अमांडा, ट्रेसी, हे पण खूप टेन्शनमध्ये आलेले आहेत. आता मी त्यांना थोडं रिलॅक्स होण्याकरिता त्यांच्या गावाला पाठवून दिलं आहे, आणि घरामध्ये सध्या कोणीच नाही आहे. कारण जर का ती इथं राहिली ना तर तो गुंडा अजून काहीही करू शकतो म्हणून. आणि त्याच्यासोबत ना तर मायकलचा साला पण आला होता, तुम्ही बघितलं असेल. शेवटी सोफावर बसलेला एक नंबरचा नालायक माणूस आहे भाई तो, खरंच ना. तो पैशांसाठी काही करू शकतो. तो स्वतःच्या आई वडिलांना सुद्धा धोका दिला होता त्यांनी, एवढा नालायक होता. आणि तो इथं काय करत होता मला हे कळत नव्हतं. मला माहिती राहिलं मी घरात घुसू दिलं नसतं त्याला यार. पण आता तो पण तिकडं आता सध्या तर नाही येतं, घरामध्ये कोणीच नाही, मी एकटा आहे सध्या. आता ना मला ती गाडी घेऊन जावं लागणार आहे भाई. त्या जो पण तो रेसर, ॲक्च्युली ही गाडी नाही बघा, ही BMW आपण चोरली होती. आणि ही BMW त्या एका रेसरचीच आहे ॲक्च्युली, आणि तो पण त्या वर्ल्ड रेसमध्ये पार्टिसिपेट करणार आहे. बाकी चला आता मी ही गाडी घेऊन जातो तिकडं, कारण ना यार मायकलच्या मुलाचा जीव महत्त्वाचा यार. गाडी तर काय, गाडी आपण दुसऱ्याची पण चोरू शकतो, पण मायकलच्या मुलाचा जीव महत्त्वाचा आहे, ज्याचा आपला जीव वाचवावा लागेल. कारण मायकल तर म्हणजे आता बोलली भाई मायकलला की म्हणजे जर का तू माझ्या मुलाला वापस नाही आणलं तर मग तुला घरात घुसू देणार नाही म्हणे. तर भाई यार आपल्या घरामध्ये आपल्याशी दादागिरी, पण नाही यार भाई ते पण चुकीचं नाही का. पण ठीक आहे यार, आता ही जी गाडी ना ती वापस तर करावं लागणार आहे. बाकी माझी फरारी आहे का, आहे ना भाई? हां, एक नंबर. सध्या यार एकच गाडी आपली फॉर्च्युनरसुद्धा चोरीला गेली आहे, तुम्हाला पण माहिती यार. मला फॉर्च्युनर पण शोधायची आहे, पण यार त्याच्यामध्ये GPS नव्हतं रे, तो प्रॉब्लेम. आता नेमकं कुठे गेली, कोणी चोरली ते सुद्धा कळत नाही आहे. काहीतरी करावं लागेल मला. फॉर्च्युनर तर भेटणार नाही आता, पण ही गाडी नको जायला, कारण आपल्याकडे एकच गाडी सध्या पुरता तरी, आणि दुसरी गाडी सध्या आपण नाही घेऊ शकत, कारण आपलं शोरूम पण रिकामं आहे भाई. आपल्याकडे पैसाच नाही आहे, शोरूममध्ये सुद्धा गाड्या नाही आहे आपल्या, सगळ्या विकल्या गेलेल्या आहे. काहीतरी करावं लागेल यार, कारण असं रिकामं तर नाही बसता येणार. बाकी ठीक आहे, आता आपली गाडी फरारी इथंच लावू. आणि मला जायचं आहे ही BMW घेऊन त्या लोकेशनला त्यांनी म्हणजे दिलं आहे. मला बघायचं आहे यार तो रेसर कोण आहे, कारण ना लेस्टर पण मला बोलला की ना म्हणजे ज्याची पण गाडी आपण चोरली ना म्हणे ही, कारण ह्या गाडीचं लोकेशन मला लेस्टरनेच दिलं होतं. मग लेस्टर बोलला की ना त्याने म्हणजे त्याला मी सांगितलं ना सगळं सीन की भाऊ असं सीन झालेलं आहे मला, म्हणजे जिमीनी त्याला घेऊ. एक सेकंड भाई, गाडीला स्क्रॅच तर नाही पडला ना? लगन ती ठोकली रे. नाहीतर विषय असा व्हायचा की तो साला म्हणायचा की तू गाडी ठोकून आणली. साला हे काय रे समोरच्या, हां हे मागच्या वेळेस पण आलोत नाही का. विचार केला होता की हे काढून टाकू, मस्त त्याला मॉडिफाय करू, आपण ओळखायला नाही यायला पाहिजे. पण यार गोष्ट अशी ना रे की त्याला लोकेशन कळून गेलं रे. या गाडीमध्ये ना मे बी GPS असेल बरं का, कदाच असेलच बाई, एवढी महागडी गाडी तर GPS असेलच. त्यांनी GPS ट्रेस करून आलेला आहे. तो आपल्याला घर कसं काय माहिती पडतं हे तोच विचार आहे ना. त्यांनी आपली गाडीचं GPS ट्रेस केला, गाडी सगळ्यात पहिले गेली कुठं. आपण ही गाडी सगळ्यात पहिले घेऊन आलो, आपल्याच घरी घेऊन आलो तो वाटतं ना, म्हणून त्याला कळालं यार. मी दुसरीकडे न्यायला पाहिलं होती, मग कळालं नसेल त्याला. मग दुसरीकडे नेऊन त्याला बरं शोरूममध्ये नेलं नाही, साल्याने शोरूमची वाट लावली असते. नाही तर मग आता बघा त्यांनी जे मला लोकेशन दिलं आहे ना ते कुठं आहे यार, इथं काहीतरी ना सिटीच्या थोडंसं बाहेर आहे, डोंगर रांधावर असं काहीतरी एरिया आहे तो. कुठं बोलला रे तो, इथंच कुठेतरी बोलला तो. भाई लेस्टरनी यार एक्झॅक्ट लोकेशन द्यायला पाहिलं होतं, हे इथंच कुठंतरी बोलला तो. ठीक आहे, काहीतरी ना एक म्हणजे असे काय ते जुने पुराणे वस्तू भेटतात म्हणे तिथं. तर ठीक आहे, तिकडं झालं. मी गाडी ठोकून नेऊ राहिलो बाई त्याचीवाली. तर जाऊ द्या, आपल्याकडे बापाची गाडी ती, पण त्यांनी बघायला नको रे. मला बघायचं झालं तो रेसर आहे कोण. भावड्या निघ ना पटकन.
लेस्टर मला बोलला रे की नाही ही जी गाडी आपण ज्याची चोरली ना म्हणजे तो एकदम म्हणजे तो पण एक रेसरच आहे, त्यांनी पण खूप सारे रेसिंग जिंकलेले आहे आणि त्याला ही पण रेस जिंकायची आहे असं म्हणजे तो लेस्टर मला बोलला आहे. आणि मग तीच धावपळ असेल भाई आणि ज्याच्याकडे ही गाडी ना तर ही गाडीमुळेच तो रेस जिंकला असेल भाई असं वाटते, कारण ही गाडीच तशी ना भाई. मी द्यायची इच्छा होत नव्हती पण ठीक आहे यार, चला आपण घेऊन आलो आहे त्या एरियामध्ये. त्यांनी मला जे लोकेशन दिलं होतं. बाकी बघा ऑफ रोड भाई रस्ताच नाही हा तर म्हणजे मातीचा रस्ता आहे, पण त्याच्यावरून आपण ही सुपर कार पळवतोय. चला बाय काय विषय नाही. तर ठोकायचं नाही. कुठे येते रे यार, इथं कुठे तरी तो भंगारवाडी बोलला. इथं पुढं जुन्या पुराणी वस्तू नाही चालू, तर काहीतरी भंगारवाडी दिसते मला. भंगारी वस्तू वगैरे इथं भेटतात का काय? या लोकेशनला बोलवलं त्यांनी. एवढा मोठा रेसर, मला वाटलं भाई मोठा काय बंगला बिंगला असं तिथं. ओ तेरी स्क्रॅचेस बिचेस तर नाही पडत ना, वाटत तर नाही रे स्क्रॅचेस पडतं असं. ओके तर ठीक आहे बाई, हीच वाटतं ती लोकेशन. इथं कुठं आहे का इथं कोणी? एक सेकंड भाई, इथं कोणी दिसत का बरं नाही आहे? हा तिकडे आहे. यांना विचारतो. आज दिन ना हेच असतील वाटतं ते. हा भाई इथं गुंडे लोक तर दिसत आहे भाई. तू का फोन लावून राहिला का? थांब रे. हो अरे मी काही करून नाही राहिलो रे भाई. कोणी आहे का इथं? बोलू काय सोबत? भाई मी काय म्हणतो, मी आलोय गाडी घेऊन. भाई टाकले भाई मारू नको भाई. हा मारत नाही ना. हां नाही तर तुला टाकला पडेल मी. पण काय इथं आपण सध्या तर ठीक आहे यार भावांनो, काय विषय नाही. तर हे बोलले की हेच येते लोक, यांना मला गाडी द्यायची होती. तो रेसर इथं नाही आहे. बाकी तू माझ्या पोराला सोड यार. जिमी साला तू घरात नको राहत जाऊ. नाही तू घरातच राहत जाय, पण बाहेर नको फिरत जाऊ तू. कारण ना बाहेर फिरत होता वाटतं तो. का घरातून मारलं रे? नाही घरातून उचलून नेलं वाटतं. ठीक आहे चल, ती गाडी गेली खड्ड्या म्हणजे तू चाल तू पटकन. मी आता जातो भाई, इकडनं याला घरी सोडतो आणि घरी नंतर मी माझी फरारी घेतो. मला जायचं आहे भाई एका ठिकाणी. कुठं जायचं आहे? कुठंतरी जायचं आहे, ते पुढे जाऊन बघू आपण. ये रे पटकन. आता ना यार माझ्याकडे गाडी नाही आहे, मी कॅबच बोलावं लागेल मला आता. अरे वरती गाडी येतच नव्हती रे. मी 2-3दा फोन केला, मग टॅक्सीवाला बोलला की म्हणजे रोडावर आहे म्हणजे, मग तुला घ्यायला येतो. बघा आला. थांब सिट्टी मारू. अरे कुठे गेला जिम्या? अरे बाबा अरे लांब राहिला तो. ये रे पटकन, टॅक्सीवाला निघून जाईल. इथले पण टॅक्सीवाले एवढे नालायक राहतात ना, आई शपथ भाई ना. गाडी पण नीट चालवत नाही. बघा कसे असलेले फोटो लावलेले त्यांनी टॅक्सीवर. म्हणजे स्कॅम बघताय का तुम्ही? असे असलेले फोटो लावून ना लोकांना टॅक्सीमध्ये बोलवतात आणि भाईला गफला करतात. गाडी हळू. एवढा काय जोरात पळवतो रे. बस पटकन चल ना घरी घेऊन चल माझ्या. अरे पण तुला घर माहिती ना? हां ठीक आहे, माहिती आहे. चल भाई आता निघूया इकडनं. आणि आता ना मला जायचं आहे यार त्या मार्चिन मद्रासोकडे जायचं आहे. त्या मद्रासीने जे पण काही कांड केला ना यार, त्या वाळू माफियाचा एकतर गणगण करून राहिला भाई. तुम्हाला माहिती असेल, पण मागच्या व्हिडिओमध्ये त्या फॅक्टरीमध्ये गेलो होतो, कारण तो ज्याचा आपण ट्रक चोरला होता त्या वाळू माफिया बोलला की म्हणजे माझावाला ट्रक तुम्हाला वापस आणून देईन तरच मी तुझा ते सोन्याचा ट्रक तुला परत करेल म्हणे. तर असा विषय झालेला आहे. आणि विषय असा आहे ना की तो ट्रकमध्ये आहे काय असं ते अजून आपल्याला माहिती नाही आहे. मला तर असं वाटतंय की अरे यार हा गाडी कसा चालू राहिला रे ना. मला तर असं वाटतंय ना की ते मद्रासीला माहिती असेल की त्या ट्रकमध्ये काय आहे, कारण मद्रासीने आपल्याला तो एकच ट्रक चोरायला लावला रे, दुसरा ट्रक सांगितलंच नाही. तो बोलला की म्हणजे ह्या नंबरचाच ट्रक चोरमध्ये, म्हणजे आय थिंक त्याला माहिती असेल गॅरेंटेड की ह्या ट्रकमध्ये काहीतरी गोष्ट आहे आणि ती काय ती आपल्याला नाही माहिती. तर काय विषय नाही यार, आपण पोहोचलो आपल्या घरी. बाकी जी मी तू निघ पटकन घरी, मी निघतो बाई माझी गाडी घेऊन. म्हातारे इथले म्हातारे फुल पॉशमध्ये राहतात नाही का बाई. ही गाडी कोणाची आहे? अच्छा ट्रेसीची आहे का? ये ना कुठे गेला? हे ना भाई पाठीमागं राहतो ना, परत तुला कोणी किडनॅप करून गेल बरं का. तू एक ना गपचूप घरामध्ये राह. आता एवढा मोठा बम माणूस आहे हा, 12वी झालेला डंगरा आहे आणि 4 वर्षापासून 12वी म्हणजेच आहे बरं का. हा ना पासच होऊन राहिला. एक नंबरचा नालायक आहे भाई. आणि फुकटचा शोरूम असं म्हणतोय म्हणजे बापाचा बिझनेस आहे म्हणे, मी तेच हँडल करल. अरे निघ शेमड्या. राजाचा बरोबर राजा बनतो का? हा बनतो वाटतं राजा, पण आपण राजा नाही ना रे यार, अजून बनलो नाही साला. आणि ना आपल्याला भाई इलेक्शन वगैरे मतदान पण करायचे आहे. तुम्हाला पण माहिती भाऊ ना आपल्याला आमदार बनायचं आहे. तर लवकर आपण तुम्ही सबस्क्राईब करा यार. जेवढे जास्त तुम्ही सबस्क्राईब करशाल ना, मराठी कम्युनिटी आपल्याला वाढवायची आहे. आणि जे GTA 5 मध्ये आजपर्यंत कोणी केलेलं ना ते आपल्याला करायचं आहे, कारण आपण लॉस सेंटर्समध्ये निवडणुका करणार आहे आणि त्या निवडणुकामध्ये आपला मायकल भाऊ पाटील आमदार बनणार आहे. आणि लवकरात लवकर निवडणुका पण होणार आहेत. तुम्हाला पण यायचं आहे आपल्याला मायकल भाऊला तुम्हाला निवडून द्यायचं आहे का नाही भाई सांगा. आहे फक्त काय मायकल भाऊ पाटील लॉस सॅन्टोसचा आमदार बनणार असा ठोकला असतो.
ठीक आहे बाय. आता मद्रासेचा विषय असा ना रे की हा जो आहे ना तो साला आपल्यासमोर दादागिरी करतो. त्याला माहिती होतं बरं का की ना वाळू माफिया मोठा कार्यकर्ता आहे, त्याच्याशी आपण पंगा नाही घेऊ शकत, म्हणून त्यांनी आपल्याला बकरा बनवलं की तू जाय आणि तू ट्रक चोरून ये. तो बोलला की म्हणे काही होणार नाही असं तसं. त्याची फाटी रे, त्या वाळू माफियाची फाटी त्याचीवाली, म्हणून असा विषय झालेला आहे. आता बघू ना आपल्यासमोर तो त्याच्या एरियाचा कुत्रा आहे, तो त्याच्या एरियामध्ये दादागिरी दाखवतो. वाळू माफियाची भांड्याची त्याची लायकी नाही का काय. अय भाऊ, अरे तो ओळखत नाही का मला, नवीन आहे काय? अरे येडाय का रे, दादागिरी काय दाखवतो तू? तुझ्या नागाची टांग भाई, तू तुझ्या मद्रासीला सांगतो एकदम, मद्रासी डोक्याच्या मध्ये घुसलेला आहे आणि साला तुम्ही पण नका घुसू बरं का, मी सोडणार नाही तुम्हाला. तुमच्या भाई तुम्ही शांत बसा बरं का. तो घरी नाही का आज? घरी नाही वाटतं म्हणून दादागिरी दाखवून राहिली बरं का. तो घर राहिला असं नसतं गेला असतं यांनी. तुमच्या ताई घे मर मर मर. ए ड्र, तुमच्या नाईची टांग मर मर, तू पण मर. हट चोटीवाला साड्या, रामदेव बाबाची अवलाद नाही. शेंडे घेऊन मला लायकी दाखवून राहिली. आता कळलं मद्रासीला का रे? नाही म्हणजे याला माहिती नाही का मी कोण आहे? अरे आमदार होणारा आमदार आहे भाई, भावे आमदार. तू काय लपून हे करून राहिला का रे? घे तू पण मर. आता समजा राहिला काय मायकल भाऊशी नाव घेण्याचं पण काय वाट लागते तर साला तो घरी नाही वाटतं बरं का. हे नवीन कार्यकर्ते, जर का तो मद्रासी मला काही बोलला की तू माझ्या लोकांना कावर मारलं तर मी तोंडावर बोलेल. साले त्यांना माहिती नाही का मी कोण आहे. हा बघा कसा झोपलाय. हां राष्ट्र घेतलं हो बाय का रे तू, एवढा डायरेक्ट सरळ जिंदा लाश बनला. तो घे तू पण मर. मेलेल्या माणसांना अजून मारायला मजा येते रे बाई. म्हणजे यार इथं आपण इज्जतीमध्ये त्याला भेटायला आलो आहे आणि तो साला नालायक गेला कुठंतरी. तो लपला असेल बघा, कारण ते अंडरग्राऊंड झाला असेल. आणि इथं त्यांनी गुंडे उभे करून ठेवले. ही कोणती गाडी याची वाली? ही गाडीला फोडू का मी? बॉम्ब साला बॉम्ब पण नाही माझ्याकडे यार, एवढी गरिबी आलेली आहे. शिट, बॉम्ब घ्यायला पैसे नाही आहे, नाही तर आता गाडी फोडली असते मी. जाऊ दे ठीक आहे, आपण आपली गाडी घेऊ आणि निघू मी इकडनं. बघी आल्यावर बघून घेऊ त्या मद्रासीला त्याच्या नानाची टँक. अरे यार आता परत थोडासा प्रॉब्लेम झाला यार. आता परत या देवनी मला फोन लावला. देव म्हणे पटकन आपल्या नाक्यावर आहे म्हणे, म्हणजे आपल्या अड्ड्यावर. हा भाई तुम्ही सायकलवाले जा भाई आधी काय. हां बाई ये म्हणे पटकन नाक्यावर, आणि एकदम महत्त्वाचं काम आहे म्हणे आपल्याला. याचं दरवेळेस महत्त्वाचं कामच असतं का? अरे टँकरवाला पागल आहे का रे? नाले का मध्ये आडवा गाडी लावून राहिला तू. ट्रॅफिक जाम केली ना तुम्ही दलिंदर. अबे काय माणूस आहे. मी काढू कुठून? हां इकडनं काढतो भाई. तू फक्त गाडीला मार काय, तू फक्त पुढं घे, नाही तर तंगडं तोडून तुला हातामध्ये देईल काय. साला तुला ही जागा भेटली का आडवं? अरे ट्रॅफिक जाम करून दिली रे यांनी पूर्ण इथं. काय दलिंदर माणूस म्हणावा यार. काय दारू बिरू पिला आहे का तो? जाऊ आपल्याला काय करायचं नाही आहे. मला त्या देवकडे जायचं आहे, पटकन निघतो. एक प्लॅन आहे जबरदस्त, काहीतरी कांड झालेलं आहे वाटतं त्याच्यासोबत. होतो मी आता तो. ओ शेट, अरे काय झालं? आईची कटकट भाई, डायरेक्ट टँकर ब्लास्ट झाला भाई. आईला बरं झालं आपण पुढे निघून आलो बे. एक सेकंड मी आधी ना इथं याला फोन लावतो. याला कोणाला म्हणजे इमर्जन्सीला पटकन मला फायर ब्रिगेड बोलावं लागेल. अरे उचल पटकन ना. बस फक्त आहे ना ती आग ना यार थोडीशी वाढू राहिली असं वाटतं. अरे यार शिट, मला फायरवाल्यांना बोलवायचं होतं, मेडिकलवाल्यांना बोलवलं गेलं. ठीक आहे यार, त्यांची पण गरज पडेल असतं आपल्याला. ठीक आहे परत आता फोन लावतो दुसऱ्यांना, फायरवाल्यांना लावतो आता. अरे यार पण यांनी उचलायला पाहिजे रे पटकन. हे पटकन फोनच उचलत नाही. तर फायनली मित्रांनो आग या ठिकाणी थांबलेली आहे. आणि या बघा इथं ना विषय असा की जे टँकर फुटलं ना त्याच्यामध्ये खूपच अपघात, लय मोठा अपघात झाला आहे हा. आणि इथं ना ॲक्च्युली 3 ते 4 गाड्या त्या आगीमध्ये आल्या होत्या. आता काही गाड्यांना इकडनं नेलेलं आहे. एखादं ती बघा समोर एक गाडी जळलेली. आई शप्पथ, एवढा भयंकर ॲक्सिडेंट झाला आहे ना हा. अरे बाप, म्हणजे थोडासा वेळ तर लागला आग विझवायला. बाकी बघा इथं ना तो टँकरच कुठं पलटलं बघा. तो ट्रक कुठं, तो टँकर कुठं, एवढा खतरनाक ब्लास्ट. आणि तिथला जो ड्रायव्हर होता ना ह्या टँकरचा, हा बघा हा. तर ॲक्च्युली विषय काय ना की हा खाली उतरून गेला होता, थोडासा लांब गेला होता वाटतं म्हणून वाचला तो. पण आता भाई याचं काही खरं नाही. नेमकं प्रॉब्लेम काय झाला होता आता तो त्याच्याकडूनच बघावं लागेल. त्यात आता मेडिकल करू राहिले त्याच्यावर. ही बघा भाई, ही एक गाडी आता इथं ठेवली म्हणजे ही पण नेतीलच ती इकडनं जवळून. आणि भाई तो व्यक्ती बघा जो मधी जळालेला, या गाडीचा ड्रायव्हर होता का कोण भाई, मालक बघाच त्याची बॉडी एकदम भाजली भाई, कसं तरी वाटतं यार. आणि ही गाडीचा जो शेप आहे ना तो असा सुपर कार सारखा वाटतोय. कोणती गाडी रे? काय माहिती नाही भाई कोणती गाडी आहे. ठीक आहे जाऊ द्या आता. इकडं भाई इकडं म्हणजे फुल हे न्यूजवाले ना एकदम
घाणेरडे लोक राहतात ते आले आणि इथं फोटो काढायला आले. अरे रस्ता बिस्ता ब्लॉक केला भाई ते ठीक आहे. इथं ना अपघात झालेला आहे रे खूप मोठा. 2 फायर ब्रिगेड आले, 2 ॲम्ब्युलन्स आलेले, पोलिस पण आहेत. की ठीक आहे आता आपण निघूया इकडनं, हे करतील त्यांचंवालं काम. पण काही बोला एवढा भयंकर ॲक्सिडेंट भाई लॉस सॅन्टोसमध्ये मी पहिल्यांदा बघितला. नाहीतर नॉर्मल ठोकाटाकी होत होती पण एवढं ब्लास्ट बिस्ट तर नव्हता झाला रे कधी. ठीक आहे जाऊ द्या निघूया आपण. तर मला ना आता इकडं जायचं आहे. देवनी अड्ड्यावर बोलवलं आहे. देव म्हणे पटकन ये म्हणे, लय महत्त्वाचं काम आहे. तर काय विषय नाही भावांनो, आपण आपली लाल परी पर्वत पळत आलो आपल्या अड्ड्यावर. आणि तुम्हाला आपला अड्डा माहितीच असेल जो की लॉस सॅन्टोसच्या थोडासा बाहेरच्या एरियामध्ये येतो. आणि साला इथं थोडंसं अपघाती वळण येतं ना रे. सिग्नल होतं वाटतं, मी थांबलो पण नाही. जाऊ द्या असंही कोण थांबतं सिग्नलवर. पण 1 मिनिट, हे गाड्या काय करता इथं? भंगारवाडी नाही रे एक नंबरची. म्हणजे देव माहिती का एवढा मास्टर माइंड आहे ना, म्हणजे लेस्टर सारखाच आहे पण तो थोडासा FIB सोबत काम करतो ना रे. ॲक्च्युली आपला थोडासा मॅटर होता. आणि इथं काय आहे कचरा गाडी आहे आणि टो ट्रक आहे. इथं काय प्लॅन काय याचावाला काही सांगितलं नाही यार याने मला. कोविंगटोन एक्सपर्ट पाईप फिल्टर्स काय भंगारवाडी. मायकल भाऊ बॅग बिग घेऊन बसलेला आहे इथं. ओके तर फ्रँकलिन नानाला चड्डी बन्यांवर येतो भाई. तू कपडे बिपडे तर घालत जाय रे, उन्हाळा चालू आहे का? अच्छा हा ट्रेवर पण आला. तर भाऊंनो देवनी मायकलला पूर्ण प्लॅन फोनवर समजवून दिलेला आहे. आपल्याला ना यार एकदम महत्त्वाचं काम विषय असा आहे ना की आता बघा प्लॅन वगैरे सगळं समजवतोय मायकल भाऊ की ट्रेवरला काय करायचं आहे, फ्रँकलिनला काय करायचं आहे आणि आपला मायकल भाऊ काय करणार आहे. तर ॲक्च्युली विषय काय ना की एक मोठा बिल्डर आहे, काय म्हणतो एक मोठा बिल्डर बिझनेसमॅनच येतो एक प्रकारचा. आणि त्याचं ना काहीतरी ना कोर्टमध्ये केस चालू आहे. म्हणजे काहीतरी लफडा केला आहे त्यांनी वाली, त्याला आपल्याला वाचवायचं आहे. 2 नंबरचं काम ॲक्च्युली करायचं आहे. ॲक्च्युली ना त्याचंवालं आज कोर्टमध्ये काहीतरी निकाल होणार आहे कोर्टामध्ये आणि काही पुरावे नेणार आहे पोलिस आणि तो पुरावा आपल्याला चोरायचा आहे. म्हणजे जर का तो पुरावा आपण नाही चोरले ना तर त्या जो बिल्डर आहे त्याला जेल होऊ शकते आणि त्याला आपल्याला जेलपासून वाचवायचं आहे असं देवने आपल्याला सांगितलंय. तर भाई यार हे आपल्याला यार आमदार बनायचं आहे, आपल्याला चांगले कामं करायचे आहेत आणि हे देव आपल्याकडून यार हे चुकीचे कामं करायला लावून राहिला. जाऊ द्या यार आता विषय काय ना भावांनो, खूपच ना 10-15 वर्ष आधीची गोष्ट आहे. तुम्हाला माहिती असेल आपण लॉस सॅन्टोसमध्ये नाही एका बर्फाच्या शहरामध्ये चोरी केली होती बँकेतून आणि ज्यामध्ये मायकलनी खोटं मरण्याचं नाटक केलं होतं आणि ते सगळं पुरावा देवकडं आहेत. आणि देव धमकी देतो मायकलला की म्हणजे जर तू माझं नाही ऐकलं तर मी तुझे सगळे पुरावे म्हणजे. आणि आपण ट्रेवरला पण धोका दिला होता त्यावेळेस आणि ट्रेवरला ह्या गोष्टी माहिती नाही आहे. तर देव म्हणतो की जर का तू माझं काम नाही ऐकत तर मी ट्रेवरला सगळी गोष्ट सांगून देईल आणि तुझे सगळे पुरावे मी पोलिसांच्या हवाले करेल आणि तुला पण जेलमध्ये टाकून देईल. म्हणून हे सगळं नको, याच्यापासून वाचण्याकरिताच मायकलला देव आणि स्टीवचं काम करावं लागतंय. हे देव आणि स्टीव आहे ना भाई मोटू पतलू सारखेच आहे, एकमेक एकदम जिगरी मित्र येते आणि ते मायकलला ना त्याच्या इशाऱ्यावर नाचवताय. पण यार आता आपल्याला काय विषय करणं गरजेचंच आहे यार असा विषय. आता आपल्याला यांचा रस्ता ब्लॉक करायचा आहे ॲक्च्युली. तर हा बघा हा ट्रेवर नाना इकडनं बघतोय की जी पोलिसांची जी गाडी ना यार सिक्युरिटीची गाडी ती ह्याच रस्त्याने येणार आहे ॲक्च्युली. आली ही बघा हीच आहे ग्रुप 6ची गाडी, एकदम प्रोटोकॉल एकदम सिक्युरिटीची गाडी आणि याच्यामध्येच ते पुरावे नेतोय तो कोर्टामध्ये. आणि आता बघा आपल्याला ना हा ट्रक रस्त्याच्या आडव्याला लावायचा आहे म्हणजे त्यांचा रस्ता अडवायचा आपल्याला. तर ठीक आहे बाई आता मी इकडनं घेतो आपली गाडी. इकडं लावायची का? ठीक आहे इकडंच लावून देतो भाई, आडवा गाडी लावू मस्त काय आरामात बस. ठीक आहे तर आता रस्ता म्हणजे मी आडवी गाडी लावलेली आणि भाई तिकडनं आली भाई पोलीसची गाडी. ॲक्च्युली ही पोलिसांची गाडी थोडीशी वेगळ्या टाईपची आहे, हे ओरिजिनल पोलिस नाही म्हणजे ओरिजिनलच आहे ॲक्च्युली पण थोडीशी वेगळ्या टाईपची आहे. आणि तिकडच्या बाजूला भाई आपला कोणी फ्रँकलिन नाना आला. फ्रँकलिन माकड बनला आहे. ओके तर ना ह्या अच्छा ह्या ट्रकचा याचं काम होतं का, तर याला जोरात अशी धडक द्यायची आहे. भाई साहेब एक नंबर भाई, फुल मूवीचा सीन झाला नाही का एकदम दणक्यात. आणि मायकल भाऊ आलेला एक गन घेऊन यांच्यावर फायरिंग करायला. आता भाई आपल्याला जोडायचं काय म्हणजे बॉम्ब लावायचा यांच्या दरवाजाला आणि ते फाईल आपल्याला चोरायची आहे. ते पुरावे जे आहे ना ह्या ट्रकमध्येच आहे. तर ठीक आहे भाई जबरदस्त. धर आईला साली ही टाकलं नंबर. चल बाहेर निघ बाहेर निघ. हड उचल मायकल भाऊ उचलले. मायकल भाऊनी ते पुरावे घेतलेले हातामध्ये आणि ह्या दोघांना आता यांचा आत्माशा परमात्माशी भेट करवायची आहे. उडवायचं काय नका जिवंत सोडायचं. मायकल भाऊ म्हणतो जिवंत सोड म्हणे यांना.
पण नाही, मी तर नाही सोडणार भाऊ. खड्ड्यात जाऊ तुम्ही, तुमच्या आत्माचा परमात्माशी भेट करूनच दिली आहे. आणि आता इथं गंदी वाट लागली आहे. मग मी इथं भाई पोलीस लागले, मामू लोक आले भाई. आता इकडनं आपल्याला यांना वाचवायचं नाही, यांना मारायचं आहे, यांच्यापासून स्वतःला वाचवायचं आहे. हो तेरी भाई, इथे पलटणच घेऊन आले रे. आता काही खरं नाही भाई, आता काही खरं नाही झाले. दे दानादन. माझ्याकडे भाई RPG असतो ना यार, यांची एवढी गंदी वाट लावली असते ना. पण याने RPG दिली नाही. हे माझी गन संपली का काय? ए नाना, हां आहे. मला वाटलं भाई गोळ्या वेळ संपल्या. मायकल भाऊकडे त्या मशीन गन आहे रे, जबरदस्त. घ्या मरा साला. ही गाडी फोडायची ना, मला गाडी फुटली नाही मजा येऊन जाईल. गाडी पटकन फुटत पण नाही. घे अरे चल तो मित्राला मदत करून राहिला तो पोलीस. इथं कोणी आहे का? मागून तर नाही येतं ना भाई. आला बघा, टाकले बंधू. साध्या तुम्हाला माहिती नाही का मी इकडे उभा आहे ना? यारे तो चिकट भाई मेलो असतो. मर आपलं ना आर्मर आहे रे आपल्याकडं, म्हणून आपण लवकर मरणार नाही याच्यामध्ये. मी जर आर्मर आणलं नसतं ना भाई, आई शपथ मी तर आतापर्यंत मेलो पण असतो. ए भाईला इकडं पाठमागणं पण आले रे भाई. ए फ्रँकलिन कवर दे पटकन. मार. ट्रेवर कुठे? ए भाई ट्रेवर पळाला. आई झाला हरामी ट्रेवर भाई. का नालेक मला याला यार पळून गेला यार. शिट. नाही ट्रेवर नाही पळू शकत, कारण विषय काय नाही की ट्रेवर पण ह्या प्लॅनमध्ये आहे. ट्रेवरला पैसे भेटणार आहे ना रे. तो बिल्डर आपल्याला पैसे देणार आहे रे, की तुम्ही मला वाचवा म्हणे, मी तुम्हाला मस्त पैसा देतो म्हणे, नुसता पैसा देतो म्हणे. म्हणून आपण हे काम करू राहिलो. फुकटमध्ये कोण करणार आहे भाई? घे बरं. एक सेकंड, तो वरती मारू राहिला वाटतं. म्हणजे ट्रेवर वरतून स्नायपर घेऊन उभा आहे. अच्छा, तर आपण ॲक्च्युली नाही तिघांची मदत करू शकतो, म्हणजे तिघांना वाचवू शकतो. इकडनं ना थोडीशी पलटण कमी होऊ दे रे, मग ना इकडनं आपल्याला कल्टी घ्यायची ॲक्च्युली. घे भाऊ पटकन. काय हा भाऊ आपला आईला मास्तर आहे. तो काय लावलं लपन मारू राहिला का रे शेंबड्या? इकडं अरे मला वाटलं इकडनं जागा आहे. जागा नाही इकडनं. कोणी येऊ तर राहिलं नाही इकडं. टँकर फोडू का मी? टँकर फोडू का? चल मर. पाट्टा साईड शॉट. ये कोणी थोडंसं कवरमध्ये राहतो मी इकडं, तसं कोणी येणार तर नाही. तू कवर घेऊन राहिला का? अच्छा, समोर कोण आहे? अच्छा आपला मायकल भाऊ का? काय विषय नाही भाऊ. ठीक आहे, तर तू पण मर. अबे यार पलटण संपतच नाही नाना, नुसती गँग यूज राहिली यार एकावर एक. चल बॉम्बच फोडतो मी आता. द्या दानादन. गे तू पण घे. 3, 2, 1 शाबाश. आईला मरत पण नाही झाले. अबे मर ना, याला 4 गोळ्या लावल्या रे मी. चल बे, आता ट्रेवरचं काम आहे. ट्रेवर नाना वरतून तू स्नायपरला वड. हे भाई बिल्डिंग वरून उभं राहून स्नायपर येऊ राहिले बघा. घे तू पण घे. पाट्टा साईड शॉट घे. तू पण घे. तुला काय वेगळं आमंत्रण देऊ का? मस्त रे. अजून कुठे? घे तू पण घे. तू कवर न घेऊ रे तू. हां अजून कोणी आहे का? हे बिल्डिंगच्या वरती रे स्नायपर आहे ना, ते आपल्याला मारून राहिली, असा विषय झालेला आहे. बाकी ठीक आहे. ट्रेवर तर डुक्कर बनलेला आहे भाई. फ्रँकलिन नाना त्याच्या पूर्वजांचं सारखं बनलेलं आहे. फ्रँकलिन काळ आहे ना रे, माकडावानी दिसतो. म्हणून तो माकडचं रूप घेतलेलं आहे फ्रँकलिननी. कोणी आहे का अजून? हां बघा गाडी. चाल. काय शॉट बसला रे. एक नंबर. अरे अजून कोणी आहे का इथं? कोण नाही आहे भाई. मायकल क्लिअर आहे सगळं असतं. चल इकडनं कल्टी मारावं लागणार आहे. चला भाई, मायकल भाऊ पण माकड बनलाय. कोण नाही ना आता. ठीक आहे भाई, इकडनं वरतून थोडंसं अजून बघून घेऊ, कारण प्रॉब्लेम काय आला. इकडं वरती दिसला भाई. हाय हे बघा, इकडनं अजून 2 जण आलेत. अरे यार अरे यार हे पाईप आहे ना, इथं एम बसत नाही आहे. चल. अरे शेट. चल मार. तू पण घे. हा मस्त बसला. काय टाकले नंबर फोडलं. अरे मेला नाही का अजून कोण आहे? ते एकदा हेलिकॉप्टर कुठं दिसतंय? हेलिकॉप्टर आलं. अरे यार हेलिकॉप्टर झाली वरचे. हे पाखरूवरती फिरतं ना यार, हे पाखरूला त्रास देतं बरं का. याच्या आहे ना, या माणसांनी मला ना पायलटलाच मारावं लागेल. हे अरे पायलटला बसत नाही आहे. चाल बसली. पायलटला मारायला हेलिकॉप्टर कसं का फुटलं? तर खाली क्रॅश व्हायला पाहिजे होतं. चाल निघ रे म्हटलं. अरे एममध्ये थोडा मस्त रे भाई. मायकल भाऊनी मारलं त्याला. चला तर भाई, विषय सगळं काम झालेलं आहे. आता आपण फ्रँकलिनला ना, तो जो ट्रक आहे कोणता, तो गार्बेज ट्रक, घंटा गाडीवाला ट्रक,
तो ना भाई सबूत आहे, तो पुरावा आहे ॲक्च्युली, तो आपल्याला इकडनं मिटवायचा आहे. आणि हा जो टो ट्रक आहे ना तो पण ट्रेवर जाऊन कुठंतरी ना लोकेशनला जाऊन तो फोडणार आहे. देवनी आपल्याला सांगितलं की म्हणजे तुला एक लोकेशन देतो म्हणे मी, म्हणजे मायकलने दिलं ॲक्च्युली. मायकलने लोकेशन दिलं आपल्याला, त्या लोकेशनला हा ट्रक न्यायचा आपल्याला आणि फोडायचा आहे. म्हणजे कसा पुरावा, म्हणजे पूर्ण जो पण असेल ना भाई सबूत ते सगळं मिटवायचं आपल्याला. नाहीतर भाई हा ट्रक जर पोलिसांच्या हाती भेटला तर मग ते सगळं कळून जाईल की हा ट्रक कोणाचा होता, काय होता, सगळं निकाल काढून घेतील ते आपला बायोडेटा काढतील ते. मग हा ट्रक मला त्या लोकेशनला न्यायचा आहे, त्या लोकेशनला जाऊन त्या ट्रकला फोडायचं आणि तिकडनं आपल्याला एक ब्लॅक कलरची गाडी म्हणजे तिथे ठेवलेली ती तुला घेऊन म्हणजे वापस येण्याकरिता भाई पाय थोडी येणार आहे आपण. तिकडनं आपल्याला ती गाडी भेटून जाईल, म्हणजे तिकडं रस्त्यामध्ये भेटून जाईल म्हणजे तुला काळ्या रंगाची गाडी त्या ठिकाणी तुला जायचं आहे म्हणे. ठीक आहे भाई. आता तर काय विषय नाही यार, मी ट्रक घेऊन आलेलो आहे त्या लोकेशनला. आता इकडं ना वरच्या बाजूला जायचं आहे. वरच्या बाजूला काय डोंगर आहे वाटतं. हा रस्ता इथं पण बॅरियर गेट लावलेला आहे. हा कोणता रस्ता आहे रे? वणीगडचा रस्ता आहे काय? घाट आहे रे बाबा हा तर. लॉस सँटोसच्या वरती चाललो आपण. अच्छा अरे हा ते लॉस सँटोस म्हणजे धरण नाही का, तर तो त्याचा रस्ता आहे हा. ओके दिसली गाडी दिसली गाडी. अच्छा हीच गाडी आहे का? ओके ठीक आहे. तर भाई बरोबर आहे, हीच गाडी आहे. ही गाडी सगळ्यात ही गाडी फोडण्याच्या आधी ना मी काळ्या रंगाची गाडी मस्त रे यार, ही गाडी भारी रे, मस्त मॉडिफाय केलेली वाटते रे यार. तर ही गाडी मी थोडीशी लांब घेतो कारण ना ती ट्रक फोडेल तर ही गाडी पण नको फुटून जायला. एक गाडी आपल्याला दिली आहे. चला तर मी असं इकडनं बॉम्ब टाकतो. स्टिकी बॉम्ब नाही रे, स्टिकी बॉम्ब संपले माझ्याकडचे, ते पोलिसांच्या अंगावर फोडून दिले ना मी. बास काय विषय नाही. तर गाडी या ठिकाणी फुटलेली. आता इकडनं मला लांब निघायचं आहे आणि आता परत जायचं आहे. मायकलनी चोरले ते पुरावे, तर मायकल काय करणार आहे त्या बिल्डरला जाऊन वापस देणार आहे. तर ठीक आहे. अरे उगाड एक कसलं दर भद्री गेट आहे रे. बास ठीक. अरे गाडीला स्क्रॅच पडला, भारी गाडी होती रे ही. असं वाटतं आपण ठेवून घ्यावा, पण नाही ती देवनी दिली ना रे. देव बोलला की म्हणजे ही गाडी पण आपल्याला फोडायची कारण ही पुरावा आहे म्हणजे आपला. तर फ्रँकलिन मायकलला फोन लावून देऊ आपण की भाई आपलं काम झालेलं आहे, बाकी पुढचं काय काम आहे ते मायकल करेल त्याचं बरोबर. तर सध्या पुरतं नाही, फोनवर गाडी चालवताना कधी फोनवर बोलायचं नाही भाई. मी एक काम करतो, मस्त असं या ठिकाणी थांबून घेतो. बास. तर आता आहे ना भाई आपण बनलेलो आहे मायकल भाऊ. तर मायकल भाऊ जाणार आहे त्या कार्यकर्त्याला हे पुरावा द्यायला. कुठे त्याचं घरीच कुठेतरी वाटतं. हां या घाटामध्येच मोठा बिल्डर आहे म्हणजे तो. बघावं लागेल भाई असा कोणता मोठा बादशाह आला मार्केटमध्ये की तो म्हणजे त्याला आपली मदत करावं लागते. नाही आपल्याला त्याची मदत करावं लागते. मदत म्हणजे विषय असा आहे ना रे, त्या देवने आपल्याला असं बांधून ठेवलं आहे रे, म्हणून प्रॉब्लेम नाही. तर देवला पण मारल बरं का मी, असा विषय. देवी नाव आहे त्याचं. देवी कोणती देवी? ए उघड रे. आयला सगळे टाकले बंधू राहता यार, काय माणसं आहे भाई. मायकल भाऊ तू पण टाकलं होऊन जाय. टाकले होऊन झाले एकदम. काय पण ऊन लय लागतं रे. अच्छा परमिशन घेऊन राहिलो होतो तिकडचा. हां घे भाऊ ही तुझी फाईल घे. नाही मीच घेतो. अच्छा एक मिनिट. हा आहे का तू? आईला गेम घेऊन राहिला का शेंबड्या? इथं आमच्या सोबत गेम झाला ना मोठा. याच्याकडे गाडी कोणती आहे? गंगन करू, तुझी फाईल घे आणि गपचूप आम्हाला पैसा दे. हा भाई याच्याकडे बुगाटी आहे. अच्छा जास्त शहाणपणा करू राहिला तो. म्हणतोय की म्हणे मी काहीतरी लाख रुपये देईल म्हणे. डील करोडोमध्ये झाली होती पण साला लाख रुपये देऊ राहिला. भाऊ तू मायकल भाऊला ओळखत नाही का? अशी गंदी वाट लावल तुझी वाली. हा आपण पैशांसाठी काम करतो, समजलं ना? चला मला म्हणतोय म्हणजे तुम्हाला एक चांगली डील देतो म्हणे मी, की चांगल्या गाड्या मला चोरायच्या आहे म्हणे. ते काम तुम्ही करू शकतात. तुला काय नौकर आहे का मी? बघू ते पुढचं. गाड्या बिड्या चोरायचं काम आपल्याला नाही जमत आहे सध्या. एक तर मला यार मतदानावर फोकस करायचं आहे कारण ना लॉस सँटोसमध्ये होणारे भावनो इलेक्शन, आणि ते इलेक्शनमध्ये भाई आपण आमदारकीसाठी उभा आहे आणि त्याची पण तयारी करायची सध्या आपल्याला. आणि मग ते पण बघावं लागणार आहे त्याच्या पाठीमागं. पण पैसा लागणार आहे रे त्यासाठी. असा विषय हे सगळं पैशांसाठी करतोय आपण. नाहीतर पैसा राहिला असता ना, ते सोन्याचा ट्रक जर आपल्याला भेटला असता ना रे,
आपल्याला अजून त्या वाळू माफ्याची गणगण येणार आहे. अजून ते वाळू माफ्याचे मॅटर मिटवा लागणार आहे मला. तो मद्रासी आल्याशिवाय नाही करता येणार मला काही. तो मद्रासी कुठे गेलेला आहे तो साला, त्याला शोधावं लागेल मला. लेस्टरला सांगतो भाई त्या मद्रासीचा पटकन पत्ता काढ, त्याला तिकडे जाऊनच सांगतो मी. तुझ्या नादामध्ये माझी वाट लागू राहिली, त्याचं काय होऊ राहिलं इथं. तो फिरू राहिला असेल कुठंतरी, नंतर घोड्यांची रेसमध्ये गेला असेल तो. बाकी ठीक आहे, मी निघतो इकडनं आता माझी गाडी घेऊन. मला ना आता यार शोरूमला जायचं आहे. आणि शोरूमला गेलं 1 मिनिट. अरे हा का प्यायला बिला आहे का रे तू? त्याचा ठोकला ना तो. आपण तर हात पण नाही लावला बाई. सोडा विषय. आता मला यार शोरूमला निघायचं आहे, कारण शोरूमची पण थोडीशी पाहणी करावं लागेल. किती दिवसाचं मी शोरूमला पण व्हिजिट नाही केलेलं आहे आपलं, कारण ना गाड्या नाही रे आपल्याकडं भाई. काहीतरी विषय करावा लागणार आहे, कारण 1-2 गाड्या आहे फक्त, त्या पण लवकर विकल्या जातील. पोलीसचा गाडीचा आवाज आला. मी काय केलं नाही भाऊ. आपण इज्जतीत घरातले सॉरी नाही, माझ्या मागं लागले, ते दुसऱ्याच्या मागं लागले वाटतं. ठीक आहे, जाऊ द्या. मी निघतो आता शोरूमकडं. तर काय विषय नाही भावांनो, पोचलो आपण आपल्या शोरूमकडं. आणि भाई रात्रीचा सीन थोडासा मस्त वाटतो रे. लॉस एंजल्समध्ये पण सध्या पावसाळा कमी चालू आहे बरं का, पाऊस पडतच नाही. काळ्या डुकऱ्या निघ ना पुढे, रस्ता दिसत नाही का, जायचं आहे ना मला. पण यार मला एक गोष्ट कळत नाही, मी एवढ्या वेळची ही गाडी चालवतो कोणाशी आहे? माझी फरारी कुठे आहे? तर भाई रात्रीचं पण थोडंसं मस्त वाटतं रे. रात्रीचे कस्टमर दिसत नाही का रे शोरूममध्ये. ही गाडी इथं लावतो मी. माझी फरारी कुठं रे यार? शिट भाई, मी विसरलो वाटतं. कुठं लावली मी लास्ट टाईम? अरे हा, ते मी इथं लावली, ते आपल्या अड्ड्यावर गेलो ना, तिकडंच आहे माझी फरारी. ओके, तिकडनं आणावं लागेल मला. बाकी इकडं खाली काहीतरी काम चालू आहे वाटतं. बेनी दिसला मला, आणि बेनीने काहीतरी काम करू राहिला तो. बाकी हे बघा यार, शोरूम पूर्ण रिकामं झालं आहे भाई. म्हणजे गाड्या चांगल्या गाड्या नाहीच आहे सध्या. आता एम्प्लॉय नाही, ॲक्च्युली सुट्टी झालेली आहे. फक्त 3 गाड्या भाई, 3 नाही 4 आहे भाई. आई शपथ, काहीतरी करावं लागणार आहे भाई, गाड्या आणावं लागणार आहे आपल्याला, कारण खाली शोरूम चांगलं नाही वाटत यार. आणि मार्केटिंग तर कोणी करत नाही सध्या गाडी शोरूमची. पण त्या याच्याकडनं घेऊ रे आपण, ते आपला बिझनेसमॅन नाही का तो मित्र, त्याच्याकडनं घेऊ. पण भाई तो पण फुकट देणार नाही. तो पण म्हणेल माझंवालं काम करते. वर्ल्ड रेस जिंकायची रे, पण नाही यार, जिंकता पण येणार नाही बाबा. पण भाई ती BMW आपण वापस करून दिली ना, तो विषय झालेला आहे. वर्ल्ड रेस आता खेळायची कसं काय, कोणत्या गाडीने खेळायची? 1 सेकंड, हे तर मी आणलं नाही रे. डायमंड कसिनोचं लोगो, हे नवीन दरवाजे, हे का बरं आणले? हे तर मी मागवले नाही. हे काय? लाईट लाव रे बाबा, लाईट. माझ्याकडं लाईटवाले गन नाही का? हे काय? सायलेन्सरचे जुनेवाले पार्ट्स आहे, फॅन्स आहे. अजून काय मागवलं आहे यांनी? हे काय बोनट आहे का गाडीचे? बोनट, मरगार्ड्स, तिकडं गाडीचे दरवाजे वगैरे पॅनल्स आणलेले आहे. हे टायर्स, हे व्हील्स, हे पण गाडीचे काहीतरी पार्ट्स आहे. अबे हे पण मी मागवलं नाही. हे तर आपलं इक्विपमेंटचं मशीन आहे, बाकी काही नाही आहे. हे काय? गाडीचं इंजिन वाटतंय मला. हे कोणतं इंजिन आहे? हे इथं लटकावून ठेवलेलं आहे भाई. मी काय म्हणतो, हा काय विषय चालू इथं सध्या? अरे बेन्या, 1 मिनिट, ही गाडी कुठेतरी ऐकलेली वाटते. अरे ही तर तिचे सकाळी ॲक्सिडेंट झाला होता त्या गाडीचा, त्या मद्रासीच्या घराजवळ. अरे भाई, ही तीच गाडी. आणि बेनीला कुठे भेटली? सेम, थांब मला कन्फर्म करू दे. हा, हे बघा, हे ते काहीतरी लटकलेलं होतं नाही का मध्ये, तो माणूस लटकलेला. अरे ही तीच गाडी आहे भाई. म्हणजे यांनी कुठेतरी भंगारमधली गाडी आणली वाटतं. म्हणजे पोलिसांनी काय केलं असेल, ही गाडीचा मालक कोणी भेटला नाही असं नवा, तो जो असेल तो मेला असेल नाही का, तो जळा फुल गंदा ॲक्सिडेंट झाला होता भाई या गाडीचा. आणि बेनीला ही गाडी भेटली कुठून बे? आणि हे त्याला रिपेअर करून राहिला तो. म्हणजे भाई तर विषय असा ना भावांनो, आता मी बेनीला सगळं विचारलं. बेनी बोलला की म्हणे ही गाडीचा ॲक्सिडेंट झाला असेल म्हणे, ते काही मला माहिती नव्हतं. आता आपण याला सांगितलं ना की भाऊ ही गाडीचा ॲक्सिडेंट सकाळी झाला होता, तर तो बोलला की म्हणे एक मार्केट आहे म्हणे, असं म्हणजे जंक यार्ड आहे तिकडं ना, जे पण गाडीचा ॲक्सिडेंट वगैरे होतं ना, तिकडे या गाड्या विकायला येतात. म्हणजे गाड्या म्हणजे बॉडी विकायला येते, बाकी त्याला लोक घेऊन जातात म्हणे. त्याच्यामधली ही गाडी मी घेऊन आलेलो आहे, आणि या गाडीला मला रिपेअर करायचं आहे भाई. पूर्ण इंजिन यांनी नवीन आणलं, पूर्ण गाडीचे पार्ट्स आणले बघा, टायर्स आणले, व्हील्स आणले भाई. म्हणजे यार खतरनाक आहे भाई. बनवती गाडी, मला बघू दे कशा प्रकारची ती गाडी बनल. आणि असं वाटतं ना, तो बोललो की म्हणे ही सुपर कारचा एक मॉडेल आहे म्हणे, जो की इंडियन कार आहे. इथं नाही भेटत ती इंडियन कार आहे एक सुपर कारचा. अबे साला, ही गाडीचा दरवाजा तुटला रे. काय सत्यानाश होतोय भाई.
मी आता निघतो भाई घरी. तर भाई बेनी बोलला की म्हणजे ती सुपर कारचं मॉडेल आहे. तर भाई ती सुपर कार जर बनली ना, जर पॉवरफुल गाडी बनता आली तर बेनीनी बनवली तर भाई ती गाडी आपण वर्ल्ड रेसला वापरू भाई. खरंच बघू यार ती गाडीने आपण वर्ल्ड रेस जिंकू का. आणि जर जिंकलो असता भाई पैसाच पैसा असणारच आणि तो बिझनेसमॅन पण आपल्याला खूप मदत करणार आहे यार. तर काही करून आपल्याला ती वर्ल्ड रेस जिंकायचीच आहे. गाडी सध्या आपल्याकडे नव्हती, BMW होती, जी BMW आपण वापस करून दिली त्या व्यक्तीला ज्याची गाडी होती, कारण त्यांनी मायकलच्या पोराला किडनॅप केलं ना रे म्हणून. बाकी ठीक यार, आपल्याला आता ही गाडी तर भेटलेली, ही म्हणजे ती बेनी रिपेअर करतोय ती. बघू ती गाडी कशी रिपेअर होईल. जर का ती गाडी म्हणजे पॉवर असली तर आपण नक्की त्याला वर्ल्ड रेसमध्ये वापरू. तर चला यार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढं. जर का व्हिडिओ आला असेल व्हिडिओला करा लाईक, चॅनलवर नवीन सबस्क्राईब करा. अशा प्रकारच्या मराठीमध्ये गेमिंग कंटेंट बघण्याकरिता आणि लवकरात लवकर आपले 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण करून द्या, ज्यामध्ये आपण लवकरात लवकर भाई जेव्हा GTA 6 येणार आहे मराठीमध्ये GTA 6 पहिल्यांदा आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर घेणार आहे भावनो. बघायचं असेल तर भाई सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि इथं बघाय ना पैशावाली गाडी भेटलेली भाई, थोडी पैशाची आपल्याला गरज आहे. मी आता ना थोडीशी चोरी करतो या ठिकाणी. बघा आता बॉम्ब लावला, धमाका आई चाला, मामू लोक लगेच मागं लागलेत. बाकी ठीक आहे, आता यांचा पैसा मी चोरतो इकडनं. मला किती पैसा भेटतो बघू दे बरं. 1 मिनिट, यांना मी हाणतो रे साला. मरा झाले तुम्ही, तुमच्या नाण्याची टांग तुमच्या. अरे बाई मरत पण नाही झाले. ही बघा बॅग आहे भाई, पैशावाली बॅग आहे इथं. उचल पटकन. किती भेटले? $6000 भाई, कमी नाही आहे भाई, मस्त आहे भाई. 1 महिना तरी काम चालेल काय. थोडेफार पैसे आपल्याला होऊन जातील. पोलिसांच्या नजरेमध्ये नको यायला मी. अबे किती नालायक मला, पोलिसांना गाडी चालवता येत नाही आहे. पोलिसांच्या नजरेत नको यायला मी, कारण जर का मी यांच्या नजरेमध्ये आलो तर भाई हे म्हणतील आमदारला उभं राहू शकत नाही आपण भाई. मी पळतो इकडनं पटकन. बाकी तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करून द्या आणि चांगली अशी कमेंट करून द्या. आणि पुढचे पण व्हिडिओज नक्की बघा. आणि लवकरात भावांनो इंस्टाग्रामला पण फॉलो करून द्या. ओके, आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र.